तर मित्रांनो 12:30 वाजता निघतो आपण कामाला. तर बघूया ट्रिप कशी लागते, काय होतं अर्निंग वगैरे. तर बघूया पहिली ट्रिप किती वेळ लागते. ट्रिप लागायला पण टाईम लागेल वाटते मला. नंतर तोपर्यंत लोकल सिटीमध्ये वगैरे मारूया. तोपर्यंत जा जरा गाडी बाहेर, तोपर्यंत पुसून वगैरे. पहिली ट्रिप लागली आहे शिवाजीनगरची. जावं तिथं 217ला काहीतरी 217ची काहीतरी आहे. तर बघा पहिली ट्रिप रॅपिडोकडनं लागली शिवाजीनगरची. एक्सेप्ट केली. आपण आलो आहे लोकेशनवर. कस्टमर बघा कुठं थांबले. आता हा समोरचाच आहे. तर शेवटची ट्रिप लागते त्याचे 223 भेटलेत. तर इथनं पुढची ट्रिप लागली आपल्याला मुंबईची. माझ्या मते मी ॲड्रेस बघितल्याला प्रॉपर मच्छीद बंदर काहीतरी आहे, म्हणजे CST साईडला. तर बघूया काय होतं. तिथं रिटर्नची ट्रिप पण CSTची वरनं भेटली पाहिजे. तर कस्टमरच्या लोकेशनवर आलो आहे. तर बघूया कस्टमर थांबलेत. मी आधी फोन पण केला कारण मी स्टेशनवर होतो आणि ते त्याच्या पुढचा आपला म्हणजे FS रोडच्या साईडच्या पिकअप होता. मग त्यांना कॉल केला, कन्फर्म केले. तर ठीक आहे, आता आलो आहे लोकेशनवर. कस्टमर बघूया कुठे. क्या काम? सर टोल का अलग एडिशनल देना पड़ता है ना? हाँ हाँ। तर या ट्रिपचे आपल्याला भेटलेत 1758 रुपये. तर इथनं बघा रिटर्नची ट्रिप आपल्याला कधी लागते. तर इथं मी आहे मच्छीद बंदरला. इथं खरं या टाईम म्हणजे प्रॉफिट मार्केटिंग. इथं खूप ट्रॅफिक असतं, खूप म्हणजे खूप. तर आता इथनं पहिलं निघूया बाहेर, त्यानंतर बोलूया. तर आपल्याला नशीब चांगलं की पुढची ट्रिप लागली आहे. म्हणजे आहे आता 6 मिनिटावरती म्हणून रेकॉर्ड करतोय मी. एक्सप्रेस हायवेला लगभग लागलेलो समजा, ठीक आहे, नवी मुंबईपासून लागलेलोच. तिथनं ट्रिप आली पहिली 1400 समथिंग कितीतरी वाकडची, पिंपरी चिंचवड. एक्सेप्ट केली मी, पण कस्टमरने कॅन्सल केली कारण त्यांना 30 मिनिटं का 45 मिनिटं शो करत होतं, पण मला तर 17 मिनिटं दाखवत होते. पण त्यानंतर मग म्हणलं थोडं जाऊ, कॅन्सल केली. मग जरा अजून पुढे गेलो, परत बुकिंग आली. तीच बुकिंग आली तर लगेच मी कॉल केला कस्टमरला. म्हणलं मॅम मला 15 मिनिट दाखवत आहे यायला, 15 मिनिटात मी पोहोचलो नाही, मला 35 मिनिटं दाखवत आहेत म्हणून मी कॅन्सल करत होती. म्हणलं ठीक आहे नका करू, मी 15 मिनिटात पोहोचतोय. असं कस्टमरशी बोलणं झालं तरच मी आलो आहे. आणि आता मोजून 1 किलोमीटरवरच आहे, 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. आता चाललो आहे. आता बघूया कस्टमरला गेल्यावर पिकअप करतो आणि मग ड्रॉप केला दाखवा किती होतं. फक्त आता कॅन्सल नाही व्हायला पाहिजे, कारण रिकामं जाणं ना खरं नाही परवडत. आणि मला थांबायला मला काय प्रॉब्लेम आहे, थांबून मला सकाळी 100% राईड लागेल. विषय असा होतो की मी जर रात्री नाही गेलो तर भाऊ कामाला जाणार ना, तिथं माझं 2000चं नुकसान होईल असं बघायला गेलं तर. त्यामुळे मग मी जाणं प्रेफर स्वतःला करतो, पण दुसऱ्याला मला थांबा मॉर्निंगला लागते. आणि विषय असा झाला की मी लेट निघतो आणि मला लेट ट्रिप लागते. आज पण बघितलं सकाळची एक रॅपिडोची मारली, मग ट्रिप लागली. तर तुम्ही माझी आधीची व्हिडिओ बघितली असेल तर मी कसं 10-11 वाजता निघायचो, तिथं ट्रिप मारायचो, तिथं ट्रिप मारून मग परत येतो. मग मुंबईत मी 3 वाजेपर्यंत पोहोचायचं, 2 ते 3 वाजेपर्यंत पोहोचलो ना मग ट्रिप लागती. पण ते काय होतंय, मी 4-5च्या नंतर पोहोचतोय. आणि सायनला पण मला लागत होती, लागलेली 1800 रुपयाची, 1800 रुपयाची लागलेली पुणे. पण ते काय माहीत सेम तसंच लगेच कॅन्सल झाली 2 मिनिटात. त्यानंतर मग परत मला लागली सेम लोकेशन सेम तिथंच, आणि परत ती कॅन्सल झाली. तर मी बोललो भाई आता काय बोलू, इथं काय चाललंय. म्हणजे कोणते ड्रायव्हर असेल चेक करत की बाबा काय ट्रिप भेटते की नाही म्हणून चेक करायला. बिल्डिंग नंबर काय आहे सर? बिल्डिंग नंबर 16. तर आलं आता कस्टमरच्या लोकेशन. कस्टमरकडे थांबले तर जाऊ द्या. तर ते मला वाटतं कोणते टेस्टिंग करत असेल की ट्रिप लागते की लागते, कारण हायवेला होतो, चुनापट्टी हायवे जो आहे चेंबूरचा, तिथं बुकिंग लागत होती. म्हटलं याचं तिथं थांबून तर कोण करणार नाही, कदाचित कोणता ड्रायव्हर असेल चेक करत असेल. तुम्ही हे बोला की असं चेक नका करत जाऊ. तर तुम्हाला ट्रिप पडायची आहे ना तर तुम्हालाच पडेल. जर तुम्हाला ट्रिप नसेल पडायची तर तुम्ही कितीही चेक करा काय करा नाही पडत तुम्हाला ट्रिप. हे असंच असतं, मी स्वतः हे अनुभवलं आहे खूप वेळा. तर मी हेच बोलेल की असं नका करत. आणि जे मी जो माझा लास्ट संडेचा एक्सपिरियन्स शेअर केला, तर या संडेला पण सेम एक लग्न अटेंड करायला जायचं. मी जाईल की नाही ते तर नाही माहिती मला, पण जर गेलो तर नक्की व्हिडिओ बनवल. आणि या टायमिंगला मी लोणावळ्याला गेलो ना, मी जे बोललो की नका करू तेच मी एकदा करून बघणार आहे की कस्टमरची ट्रिप कॅन्सल करून जायचं. मग बघू काय होतंय, कारण तिथला कस्टमरला माझ्या इथं लोकल म्हणजे पिकअपला अलाउड नाही आहे. तर बघू, ट्राय करेल मी एकदा काय होतंय बघूया. आला आता इथं कस्टमरच्या लोकेशनवर.
तर ओव्हरऑल आपण याचे मला भेटले 1355 टोटल आजची करूया. आज टोटल झाले 3112 रुपये इथे झालेत. 3112 3112 प्लस सकाळची 223 टोटल 3335चं आपलं टोटल अर्निंग झालं. आणि CNG माझा 600 रुपयाचा गेला असेल टोटल, कारण मुंबईमध्ये 10 रुपये स्वस्त आहे आणि बसल्याला 423 आसपास किती. तर आता जाऊन परत CNG भरेल मी जायच्या अगोदर. अजून माझा हाफ टँकच्या वर आहे. तर हे 335 रुपये या ट्रिपचे कमी पडले, कारण ही ट्रिप आपल्याला नवी मुंबई उलव्यावरनं पडली. मी जसं बोललो व्हिडिओमध्ये की मी याचा चान्स सोडलेलाच, पण ठीक आहे, लागली, झाले कंप्लीट. तर आता बघा ओव्हरऑल आपली अर्निंग किती जातात सांगा. जसं बोललो मित्रांनो आपण जाताना बोललो, तर आपला चॅलेंजचा डे हा 29वा. तर ओव्हरऑल आपल्या चॅलेंजचा डे 28पर्यंत आपली अर्निंग झाली टोटल 60,494 रुपये, म्हणजे 60,494. तर आज आपण बघितलं आपला आजचा कसा गेला. सकाळी एक रॅपिडोची टिप मारली. परत मला असं वाटतं की जसं तुम्ही बोलत होता इंटरसिटी का मारत नाही, बरं मी याच कारणामुळे मारत नव्हतो की कधी कधी असं होतं की इंटरसिटी आपला रिटर्न भेटत नाही. ठीक आहे, तर त्यामुळं मी जास्त करून अवॉइड केलं तर मारायचं, कारण लेट होतं. कारण मला कामाला निघायला लेट होतं. जर मी लवकर गेलो तर काय प्रॉब्लेम नाही. मी सकाळी समजा 8 वाजता 9 वाजता ट्रिप लागली, 12च्या अगोदर पोहोचलो तर 4-5च्या अगोदर एक ट्रिप लागली, कारण तोच टायमिंग आहे मुंबईवरून पुण्याला निघायचा माणसांचा. कारण ऑफिसला जे ऑफिसच्या कामाने जातात, का ऑडिट वगैरे असतं एक्स्ट्रा त्यांचं काय, त्या कामाने ते जातात. तर परत हेच टायमिंग त्यांचा यायचा, म्हणजे 3 ते 7 मध्ये, कारण ते मग इथं 9-10 वाजेपर्यंत पोचतात पुण्यात. हाच विषय. मी पोचतो पुण्यातच 5 वाजता, तर माणसं निघणार कधी, तर हेच विषय असतो. तर कधी कधी ट्रिप न भेटण्याचे चान्स असतात. भेटेल पण मग पुढच्या दिवशी भेटेल. आणि मी कसं आहे की मी आणि भाऊ दोघं गाडीत आलो होतो, म्हणून मला थांबून माझं जास्त लॉस आहे असं रिकामा येण्यापेक्षा. तर रिकामा आलं तर लॉस आहेच, पण थांबलो तर जास्त लॉस आहे. तर हेच विषय आहे, त्यामुळं मी थांबत नाही. तर बघू, मी विचार केला की आता थोडंफार चेंजेस करू, म्हणजे असं की वीकडेला पुण्यात काम सिटीमध्ये करायचं आणि विकेंडमध्ये मुंबई पुणे करायचं, किंवा वीकडेमध्ये जर 1च्या अगोदर किंवा 1-1:30च्या अगोदर ट्रिप लागली तर ठीक आहे, तर जाऊया. नाहीतर मग आपलं हेच की 1च्या अगोदर वगैरे आपण कामाला निघलो की त्याच्या अगोदर ट्रिप लागली तर जायचं पुण्याला, मुंबईला. आणि नाही लागली तर आपलं सिटीमध्ये ट्रिप कंप्लीट करायच्या. कारण सिटीमध्ये कंप्लीट केलं तरी मी आज ओव्हरऑल प्रॉफिट निघलं 2700. कारण मी भले उलवेवर म्हणजे नवी मुंबईच्या साईडनं ही रिटर्नची ट्रिप भेटली. तीच जर पूर्ण वाशीच्या पुढनं वगैरे भेटली असती तर ते 1700 त्याचे किंवा 1800 भेटले असते. पण ठीक आहे, असू दे, आता जे नशिबात आहे तेच भेटतं, म्हणून एवढा काही विचार नाही करत. तर ओव्हरऑल अर्निंग तर इथे आता डे आपल्या चॅनलच्या डे 29पर्यंत टोटल अर्निंग झाली आपली. आजचं तर 3,335, त्याचं मायनस CNG 600 गेले, तर टोटल उरतात 2,735 रुपये. आणि आपल्या चॅनलच्या डे 29पर्यंत सगळं ओव्हरऑल सगळं ॲड केलं तर 63,229 रुपये आपले आत्तापर्यंतचे झालेत. तर ठीक आहे, ओव्हरऑल मी अर्निंग तर नीट होती. आता थोडंफार जसं मी लास्ट टाईमपासून बोललेलो की आपल्याला 2300 प्लस टार्गेट ठेवायचा आहे, 2300 किंवा 2300 प्लस. तर मी हेच ठेवतोय, कारण जर असंच ठेवलं तर एंडपर्यंत आपलं 90 दिवसात चॅलेंज कंप्लीट होईल. नाहीतर मग हेच की चॅलेंज इनकम्प्लीट राहील, थोडा डे एक्स्ट्रा जाऊ शकतात, 5-6 किंवा 10 दिवस होऊ शकतं. पण तसं नाही होणार. जेवढे दिवस मी काम करतो पुढचे चॅलेंज कंप्लीट होईपर्यंत, तर ते मी पूर्ण होऊन जाईल माझ्या अंदाजे. पण कारण मी 2300चा टार्गेट घेऊन चाललो आहे, तर त्या एका मानाने कंप्लीट होईल. तर ठीक आहे मित्रांनो, आता दिवस समजा आज मी 2 दिवसानंतर खूप लवकर चाललो आहे, कारण साखरपुड्याचा तवा लेट झालं तर आता वाजले 11 मिनिटं झाले. आज जाऊन जरा लवकर झोपल, म्हणजे सकाळी परत लवकर जिमला उठायचं आहे. बाकी तर तुम्ही ओव्हरऑल शॉर्ट व्हिडिओमध्ये बघत असाल मी नवीन माझं जे जिमचं रुटीन आहे. बाकी जे ट्रिपचे आहे ते तर मी शॉर्टमध्ये ते टाकतो, आणि फुल व्हिडिओसाठी तुम्हाला यूट्यूबवरच बघावं लागेल. तर ठीक आहे, तर निघतो मी आता, आणि भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि जर कोणाला डाऊट वगैरे असेल तर कमेंटमध्ये विचारा, नाहीतर यूट्यूबच्या अकाउंटमध्ये इंस्टाग्रामची ID आहे, डायरेक्ट इंस्टाग्रामवर मेसेज करा. मग त्या अगोदर इंस्टाग्रामवर पण फॉलो करा, कारण तिथं पण शॉर्ट व्हिडिओ मी टाकतोय आता. चला भेटूया उद्या.